सेवक आणि ग्रामसेवक याच्याशी लगेच तिथे बोलून मी ग्रामसेवक येत आश्चर्य आहे. मी बीडीओशी बोलतो आता. तुमचे तलाठी येतात का? तलाट्याबद्दल तुमचं काय मत आहे? कृषी अधिकाऱ्याचं काय मत आहे का? ग्रामसेवकचं काय लावायचं मी लावतो तिथे. दुसरं अजून कुठलं होतं की खूप मोठी तुटपुंजी मदत ते देत आहेत. आज एवढं भयानक म्हणजे 50-100 वर्षाचे म्हातारे आजोबांना जर विचारलं तर एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. भूतून भविष्यातही पाऊस पडलेला आहे. गेली सलग 2 महिने झाला पाऊस आहे आणि एवढं मोठं पाऊस असताना सुद्धा आमच्याकडे म्हणजे काय करतायत की तुटपुंजी मदत 8,500 मदत. अहो आमच्या कर्नाटक शेजारी बिदरला 17,000 हेक्टरी मदत दिलेली आहे. त्याच्यानंतर मग तिथं जे साधी जमीन आहे जी नॉन बागायत आहे त्याला 17,000 आहे आणि बागायतला काय आहे माहिती आहे का तिथं 31,000 रुपये तिथं सरसकट मदत दिलेली आहे. आणि इथं म्हणजे 8,500 देतात आणि तेही 2 हेक्टर करतात. 3 हेक्टरची मागणी होती, आता 2 हेक्टर म्हणतात आणि त्यालाही 8,500. ह्यांनीच म्हणले होते सत्तेत येण्याच्या अगोदर 13,000 म्हणले होते, पण आता 8,500. म्हणजे ह्यांनी म्हणतात की पैशाचं सोंग करता येत नाही. अहो बिहारमध्ये यांना 10,000 रुपये देता येतात भगिनीच्या खात्यावरती लगेच. म्हणजे निवडणुका असले की पैशाचं सोंग करता येते. आणि ज्यावेळेस समज शेतकऱ्याचा प्रश्न येतो त्यावेळेस हे सोंग करता येत नाही म्हणतात. अहो तुम्ही मला सांगा, ह्यांना सांगताय कसं करता येते. समृद्धी महामार्गाला यांच्याकडे पैसा आहे, शक्तीपीठ महामार्गासाठी यांच्याकडे 20,000 कोटी आहेत आणि आमच्याकडे शेतकऱ्यासाठी मात्र यांच्याकडे 8,500 कोटी. म्हणजे काय तोंडोला पाणी पुसतायत का? पाणी पुसतायत का शेतकऱ्यांच्या? का शेतकऱ्यांची थट्टा करतायत? अहो तुम्हाला सांगतो दादा, आता जर त्यांनी मदत सरसकट आणि भरीव अशी आर्थिक मदत नाही केली तर शेतकऱ्यांच्या आता कुण्याही वावरामध्ये आम्हाला सोयाबीनची ढिगं दिसणार नाहीत. तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचे आत्महत्या केलेले ढिगं आम्हाला दिसतील. ही एवढी पोटतिडकीची तुमच्याकडे भावना आहे तर तुम्ही खरोखरच तुम्ही विधानसभेमध्ये प्रश्न मांडा आणि हा प्रश्न लावून धरा की जास्तीत जास्त आर्थिक भरीव मदत कशी शेतकऱ्यांना करता येईल सरसकट, ह्याच्यासाठी तुम्ही प्रश्न लावून धरा. शेतकरी बांधवांना विनंती करतो, वगैरेंना विनंती करतो, आत्महत्याचा विचार हा कुणी तिथं करू नये. आपण कर्ता व्यक्ती म्हणून जर त्या कुटुंबातून बाजूला झालो आत्महत्या केल्यानंतर तर परिवारावर काय परिस्थिती येत असेल, दुःखाचा डोंगर येईल त्याचा विचार सुद्धा आपण करू शकणार नाही. आज या राज्यामध्ये 8 आत्महत्या दररोज होतात. आता हे सरकार काय म्हणतंय की योग्य वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू. योग्य वेळ म्हणजे काय? 2028 का? 29 आता मी इथं राजकारण करत नाही. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढत असताना जर इथं असणाऱ्या मतदारांना सांगता की आम्ही इथं तुम्हाला हायमार्क्स लावून देऊ आणि तुम्ही निवडून आला तर तुम्ही काय करता? पहिलं काम हायमार्क्स लावणार, म्हणजे लाईट लावणार, म्हणजे लावणार ना, कारण तुम्ही शब्द दिला आहे. कधी दिला होता? इलेक्शनच्या आधी. मग आता कर्जमाफी तुम्ही करणार हे इलेक्शनच्या आधी बोलला असेल तर आत्ता द्या ना. सोयाबीन मोठ्या प्रमाणात इथं पिकतं. गेले 3 वर्ष सोयाबीनचा भाव काय? 4,000 उत्पादन खर्च किती आपला? 4,500 ते 5,000. त्याच्यापेक्षा जास्तच असेल, 6,000 6,500 असेल. कपाशीचा मध्ये 10,000ला गेलं, परत त्यांनी इम्पोर्ट केलं. आता तूर इम्पोर्ट केली. ज्याच्याकडे तूर असेल त्याची ती उडीद आज रेट कमी आहे, 3,000च्या आसपास आहे. मग आता विषय एवढाच आहे की ठीक आहे, नेत्यांचं काय? नेत्यांच्या लेवलला बघतील. धंदेवाईकांचं, बिझनेसमनचं काय? ते त्यांच्या लेवलला हे करतील. काही लोकांकडे शेती जास्त असेल, शेती विकून जगतील. पण छोट्या शेतकऱ्याला करायचं काय? जर एवढं नुकसान दरवर्षी त्याला होत असेल तर मग ते नुकसान भरून कसं काढायचं? हे खरं तर भरून काढण्याची जबाबदारी सरकारची असते. म्हणून आम्ही काय म्हणतोय की तुम्ही इलेक्शनच्या आधी शब्द दिला तो तुम्हाला पूर्ण करावाच लागेल. त्याला वाट न बघता हीच ती वेळ. कारण का आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये 60 लाख हेक्टरचं नुकसान झालं आणि फक्त आपल्या या मराठवाड्याचं बोलायचं झालं तर 31 लाख हेक्टरचं झालेलं आहे. आणि फक्त सप्टेंबर महिन्याचं बोलायचं झालं 26 लाख हेक्टरचं झालेलं आहे. आणि ते पण सप्टेंबरचं मराठवाड्याचं बोलायचं झालं तर 17 लाख हेक्टर. म्हणजे एका मतदारसंघामध्ये विधानसभेच्या तसं बघितलं तर 1,20,000च्या आसपास हेक्टर असतं. म्हणजे 60 लाख हेक्टरचं नुकसान झालं असेल. तुम्ही समजून घ्या किती शेतकरी आज अडचणीत आलेला आहे. आता झालं असं की तुम्ही म्हणताय 8,500. इलेक्शनच्या आधी किती होतं? 13.5 जिरायतला आणि बागायतला 27,000. आता इलेक्शन आणि 3 हेक्टर होतं. आता किती आहे? 2 हेक्टर. 8,500 आणि 16,000. म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर रात्री 12:30 वाजता, टाइम सुद्धा सांगतो ना आम्ही, खोटं बोलत नाही, पुरा बोलतो. 12:30 वाजता त्यांनी GR बदलला आणि हा GR असा फालतू काढला. तुम्ही म्हणाल आता